नमस्कार. आज आपण धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास याचे महत्त्व, कारण आणि धार्मिक परंपरा हे या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण धोंड्याचा महिना म्हणजे काय, या महिन्यामध्ये काय दान करावे, तसेच या महिन्यामध्ये शुभ कार्य का करत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. आता हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एकदा येणारा अधिक मास हा आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता या महिन्यालाच जनमानसात धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. आता या लेखामध्ये आपण अधिक मासाचे महत्त्व, त्याला धोंड्याचा महिना का म्हणतात आणि या काळात काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की संपूर्ण बघावा. आता आपण प्रथम बघूया पहिल्या भागामध्ये धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास. अधिक मास म्हणजे काय? आता भारतीय कालमापनात सूर्यमान आणि चंद्रमान अशा 2 पद्धतीने काळाचे मापन केले जाते. यामध्ये सूर्यवर्ष हे 365 दिवसाचे असते. 365 दिवस 5 तास आणि 48 मिनिटं आणि 46 सेकंदाचे हे सूर्यवर्ष असते. आणि दुसरे असते ते चंद्रवर्ष. आता चंद्रवर्ष हे फक्त 354 दिवसाचे असते. या दोन्ही वर्षामधील साधारण 11 दिवसांचा फरक येतो. आता हा फरक भरून काढण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी पंचांगात एक जादा महिना धरला जातो. आता या वाढीव महिन्यालाच अधिक मास असे म्हटले जाते. आता आपण बघितले धोंड्याचा महिना, अधिक मास म्हणजे काय. आता या धोंड्याचा महिना, आता याला धोंड्याचा महिना का म्हणतात हे आपण आता दुसऱ्या भागामध्ये बघूया. आता या महिन्याला बहुतेक धोंड्याचा महिना हे पूर्वीपासून लोक म्हणतात. तर याचं कारण काय? तर आता हे धोंड्याचा महिना म्हणण्यामागे एक पौराणिक कथा आणि व्यावहारिक कारण आहे. तर आता आपण बघूया पौराणिक संदर्भ काय आहे, याला धोंड्याचा महिना का म्हणतात. आता प्रत्येक महिन्याचा एक अधिपती देवता असतो. जेव्हा अधिक मास आला तेव्हा त्याला कोणताही स्वामी नव्हता. त्यामुळे त्याला मलमास म्हणजेच अशुद्ध महिना, मलमास याचा अर्थ अशुद्ध महिना म्हटले जाऊ लागले आणि शुभ कार्यातून तो महिना वगळला गेला. आता या अपमानामुळे हा महिना श्री विष्णूंकडे गेला आणि श्री विष्णूंनी याला स्वतःचे नाव दिले, म्हणजे त्यांचे नाव पुरुषोत्तम. आता पुरुषोत्तम नावाचा अपभ्रंश जुन्या काळी या महिन्यात धोंडे म्हणजे गुळाचे गोड पदार्थ दान करण्याची प्रथा होती. आता धोंडा म्हणजे काय? तर धोंडा म्हणजे दगड. आता धोंड्याला दगड असेही म्हटले जाते. आणि ज्याप्रमाणे दगड स्थिर असतो, दगड हा एका ठिकाणी स्थिर असतो, तसाच हा महिना संसारातील भौतिक गती थांबून ईश्वराकडे वळण्याचा काळ मानला जातो. म्हणजे या महिन्यात सर्व कार्य थांबले जातात आणि फक्त देवधर्मच केला जातो. आता ईश्वराकडे वळण्याचा हा काळ मानला जातो. याच धोंडे देण्याच्या प्रथेवरून याला धोंड्याचा महिना असे नाव पडले आहे. आता तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिक मासात काय दान करावे.
आता ह्या अधिक मासामध्ये दान केल्याचे पुण्य मानले जाते. तर या महिन्यात काय काय दान करावे? तर या महिन्यात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मुख्यत्वे अनवा म्हणजे 33 वस्तूंचे दान देण्याची प्रथा आहे. आता धोंड्याचे दान हे ताकदीनुसार म्हणजे आपल्या ऐपतीनुसार करावे. उदाहरणार्थ तांबे, चांदी किंवा कणकेचे 33 दिवे किंवा 33 अनारसे एका ताटामध्ये ते ब्राह्मणाला किंवा गरजूंना दान दिले जातात. आता इतर वस्तू कोणत्या? या काळात अन्नदान, वस्त्रदान, दीपदान आणि धार्मिक पुस्तकांचे दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आता हे दान सर्वस्वी आपल्या इच्छेनुसार ऐपतीनुसार केले जाते. आता अशा प्रकारे या वस्तूंचे दान या महिन्यामध्ये हे फलदायी मानले जाते. आता आपण चौथ्या भागात काय बघणार आहोत? तर कशाचे पारायण करावे? या महिन्यामध्ये पारायण केले जाते. तर हे कशाचे पारायण केले जाते? आता अधिक मास हा विष्णूचा म्हणजे पुरुषोत्तमाचा महिना असल्याने विष्णू भक्तीला विशेष महत्त्व आहे. आता पुरुषोत्तम महात्म्य या संपूर्ण महिन्यात अधिक मास महात्म्य किंवा पुरुषोत्तम महात्म्य या ग्रंथाचे वाचन किंवा पारायण करावे. आता आपण चौथ्या भागामध्ये पारायण कशाचे करावे हे बघितलं. आता पहिल्यांदा बघितलं पुरुषोत्तम महात्म्य या ग्रंथाचे पारायण करावे. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत पुराण भागवत कथेचे श्रवण किंवा वाचन करणे मोक्षदायी मानले जाते. श्रीमद भागवत पुराण. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे दररोज विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य लाभते. त्याचप्रमाणे हरिवंश पुराण कौटुंबिक सौख्यासाठी हरिवंश पुराणाचे वाचनही अनेक जण करतात. तर आता आपण बघितले कोणत्या ग्रंथाचे वाचन करावे हे आपण आत्ता बघितले. आता बघणार आहोत या महिन्याचे पुण्य काय. तर आता धार्मिक ग्रंथानुसार अधिक मासात केले जाणारे जप, तप, स्नान आणि दान याचे फळ इतर महिन्याच्या तुलनेने अनंत पटीने जास्त मिळते. आता या काळात तीर्थस्नान केल्याने सर्व पापाचे शालन होते असे मानले जाते. आता या महिन्यात केलेल्या उपवासामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि श्री भगवान पुरुषोत्तमाची विशेष कृपा प्राप्त होते. ज्या व्यक्तींना ग्रहाचे दोष किंवा अडथळे जाणवत असतील त्यांनी या महिन्यामध्ये केलेली सेवा ही फलदायी ठरते. आता या महिन्यामध्ये पुण्य काय हे आपण पाहत आहोत. आता या महिन्यामध्ये लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश अशा प्रकारचे शुभ कार्य का करत नाही आपण आता बघूया. आता या महिन्यासारखी महत्त्वाची मंगल कार्य या महिन्यात लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखी महत्त्वाची मंगल कार्य वर्ज्य मानली जातात, म्हणजे ती करत नाहीत. कारण हा काळ केवळ नामस्मरण आणि ईश्वर भक्तांसाठी राखीव ठेवला जातो. या महिन्यामध्ये फक्त नामस्मरणच केले जाते. म्हणून लग्न, मुंज किंवा वास्तुशांती, गृहप्रवेश हे कार्य केले जात नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण जो लेख पाहिला तो लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा वरील लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.